बातमी सोलापूरमधून. सोलापूर विधान परिषदेमध्ये माहितीचं पारडं जड झालंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 आमदारांनी आता माहितीला पाठिंबा दिलाय आणि आमदारांची बैठकीला हजेरी असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. धैर्यशील मोहिते पाटील मात्र यामुळे एकाकी पडले असल्याची चर्चा आहे. तर मवियाच्या वसंतराव देशमुखांचं टेन्शन वाढलेलं आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यामध्ये सामना होतोय. मात्र या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड आहे. त्याचं कारण राष्ट्रवादी एसपीच्या 4 पैकी 3 आमदारांनी माहितीच्या राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचं टेन्शन आता वाढलंय. गुरुवारी सोलापूरमध्ये माहितीची बैठक झाली आणि या बैठकीला एसपी गटाचे आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या. या बैठकीला माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडल्याचं चित्र आहे. आमची भूमिका ही या माहितीच्या उमेदवाराला मतदान आणि विशेषतः राजाभाऊ राऊत हे माझे मित्र आहेत, त्यांना मदत करण्याची भूमिका माझी. त्यांचे नेते म्हणताय पण तुमच्याच मुलाने त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो परत माघार घेतला नाही, म्हणून मी आतापर्यंत जे सांगितलं ते अशा पद्धतीनं उमेदवारी माझ्या मुलाची ठरवणं, पुन्हा त्यामध्ये बिघडवणं, गैरविश्वास दाखवणं, अविश्वास दाखवणं या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा हा. तर वेगवेगळ्या इथे असणाऱ्या आघाड्या असतील, वेगवेगळे पक्ष आहेत, त्या पक्षामधील असणारे आमदार असतील, या सर्वांनी या उमेदवारी बरोबर उमेदवारांना मतदान हे कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय. मी एवढंच सांगतो की ते भेटले म्हणजे लगेच त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतलेला असं मला वाटत नाही. ते आम्हाला पण भेटतात, आम्हाला पण चर्चा करतात. मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे. हे करत असताना कुठल्याच ते आमच्याबरोबरच आहेत, काय काळजी करू नका आणि मतदान चांगल्या प्रकारचं सोलापूरला तुम्हाला पाहायला मिळेल.